गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज आम्ही बरोबर आज मी चिंता तुने सरांना कसं वाटलं? आज आले सारा तुम्हाला साड्या द्यायच्या या कुठे या सिन्नरला या साड्या घ्यायला नाही ना. ऑनलाईन घ्या. ऑनलाईन हां ऑनलाईन बुकिंग करा. मग साड्यांचा पसारा झालेला आहे. घर खूप मोठं झालंय पण पसारा पण तेवढाच झालेला आहे. कारण घर मोठं छोटं होतं तर साड्या नव्हत्या आपल्या आणि आता घर मोठं झालेलं आहे. साड्यांचा म्हणजे जिथे पाहा तिथे साड्याच आहे. कारण आपला साड्याचा बिझनेस पण एवढा वाढू राहिला आहे आणि सांगते काय वेळच नाही असं समजा. त्याच्यामुळे आता चला चाललंय आणि रोजचं साड्यांचं काम म्हणजे सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत सारखे कॉल सारखे मेसेज त्याच्यात पण थोडे अटकल्या गेले मी आता. त्याच्यामुळे तुम्हाला मी ब्लॉगमध्ये जास्त प्रियंकाच्या दिसत नाही. तर सगळ्या ताई आपल्याला साड्या दाखवतानीच माझ्याशी कमेंट करता आणि मला बघता. त्याच्यामुळे प्रियंकाच्या ब्लॉगमध्ये मी आता जास्त काही येत नाही कारण वेळच राहत नाही माझ्या पायी पण. आणि प्रियंका आहे ना आता प्रियंकाला बेड रेस्ट दिलेला आहे. तर कारण आहे ना प्रियंकाचे पहिले सीझर झालेले आहे ना तर ते टाके ना म्हणजे डॉक्टर मॅडमने सांगितलंय तर जास्त उभं राहायला चालणार नाही तिला आता. तर त्याच्यामुळे आम्ही प्रियंकाला इकडं आता आणलेलं आहे डिलिव्हरीसाठी. तर तुम्हाला प्रियंका आता 1 ते 1.5 महिना इकडेच दिसणार आहे कारण तिला आता शक्यता 9व्या महिन्यात तिची डिलिव्हरी आपण करून घेणार आहे. कारण तिला आता जास्त उभं राहायचं नाहीये आणि तिचं आता म्हणजे सईचं बाळ सई बोलतीये कामचं बाळ येणार आहे ना त्याच्यामुळे मम्मीला आराम आहे ना. ते आज सई म्हटली होती माझ्या मम्मीला जास्त उभं राहता येत नाही जास्त बोलता येत नाही दम लागतो ना. तर सई म्हणे आता आम्ही ब्लॉग घेणार आहे म्हणे आता मी ब्लॉग घेणार आहे. आता सगळ्या ताईंना मी सांगणार आहे का आम्ही आता आहे ना इथून पुढे मी ब्लॉग करणार आहे. मम्मी नाही करणार मी करणार आहे. काल आम्हाला बोलून दाखवत होती अशी. चला असू द्या सगळ्या. आता प्रियंकाची खुशखबर येईलच तुम्हाला थोड्याच दिवसात. तर आणि तुम्हाला काल आहे ना 1-2 ताईंच्या मला कमेंट आले होते साड्याच्या याच्यावर. झाड कुठून आणलं तर हे झाड आहे ना प्रियंकाला आहे ना मी दिलेलं होतं स्वामी समर्थांसाठी. पण भरपूर जण बोलले साडी माझ्या हातात देते बघ. तिला वाटलं साडीचा व्हिडिओ चालू आहे का काय. मला म्हणते साड्या दाखव. साड्यांचा व्हिडिओ झालाय आपला मायलेकी साडी कलेक्शन वर दाखवून सगळ्या ताईंना सांग बघा त्याच्यावर जाऊन खूप छान साड्या सेल लावलेला आहे. आज मायलेकी साडी कलेक्शन वर आज आपण सेल लावलेला आहे. तर सगळ्यांनी त्याच्या आधी पण पार्टीवेअर पॅटर्न दाखवलेले आहे. तर ज्या ताईंना पार्टीवेअर डिझायनर पाहिजे असेल ना त्या ताईंनी नक्कीच कालचा ब्लॉग बघा. आणि आज पण आपण सेल लावलेलं आहे. तर ज्या ताईंना लागत असेल सेलच्या साड्या त्यांनी पण आज त्या चॅनलवर मायलेकी साडी कलेक्शन वर जाऊन नक्की बघा. साड्या खूप छान आहे आणि कमी प्राइस मध्ये लावलेल्या आहे. चला आणि हे झाडे नाही एका ताईंनी विचारलं तर त्या ताईंसाठी हे झाडे मी असं विकत नाही आणलेलं म्हणजे आणले होतं तर प्रियंकासाठी. तर त्याच्यात आहे ना स्वामी समर्थांची मूर्त होती पण भरपूर ताई बोलल्या का स्वामी समर्थांची मूर्त आहे ना घरात झाडाखाली नसावे. त्याच्यामुळं आम्ही ना स्वामी समर्थ मंदिरात ठेवले. आणि आता त्याच्यात आहे ना छोटी कृष्णाची राधाची मूर्त होती ना मग मी ती ठेवली. मला खूप छान वाटते. मला तर खूप आवडली आहे आणि दिसायला पण छान दिसते. चला असं झाडाचा म्हणजे यूज केलाय टाकून नाही दिलाय काहीतरी यूज केलं आणि ते यूज केलं ना ते खूप छान वाटलं. ते सैन्य माझी साडी दाखवायला दिलं वाटलं साडीचा ब्लॉग चालू आहे. चला तर आम्ही काही पायी जाणार नव्हतो रिक्षा करणार होतो पुढे जाऊन. तर रिक्षा भेटेपर्यंत थोडीशी चालली मी. जास्त हे आता चालणं तर टाळतेच मी. नाहीतर मग सौरभ भाऊ असतो पण आता सौरभ भाऊ तुम्हाला माहिती आहे त्यालाही बरं वाटत नाही आहे. नाहीतर मग बाईक वगैरे किंवा पण आता जास्त मी रिक्षानेच फिरते. मग रिक्षाने ना आम्हाला इथे उतरवलं आणि आम्ही मग त्या शॉपमध्ये जायचं होतं. त्या शॉपमध्ये गेलो. एकच शॉप बघितली यावेळेस जास्त काही फिरलो पण नाही आम्ही. तर मग सईसाठी ड्रेस घ्यायचे होते पण सई आहे ना मम्मी त्यांच्यासोबत जायला तयारच नव्हती. मम्मी तूच चाल असं चाललं होतं. आणि मग सौरभ भाऊ त्यांना आता तिला अधिक मासनिमित्त साड्या खरेदी करायच्या होत्या.
त्यामुळे मग आपलं ड्रेस खरेदी करायचे होते. त्यामुळे मग आम्ही गेलो होतो मार्केटमध्ये सईला ड्रेस घेण्यासाठी. सईला खूप छान मस्त असे डेली यूजचे फ्रॉक घेतले, कारण आपले लग्नामध्ये आता गौरव मामाच्या लग्नामध्ये खूप सारे ड्रेस घेऊन झालेले. मग आम्ही डेली यूजचे खूप छान फ्रॉक घेतले. त्यानंतर आपला लाडू पण खरेदी करायला आला होता, तर इकडे लाडूचंही खरेदी झाली होती. आणि पूजा आहे ना सईला कॅडबरी घेऊन देत होती. आणि सईला लाडू पाहिला की इतका आनंद होतो की म्हणते आपल्यालाही लाडूसारखंच बाळ पाहिजे असं. ती नेहमी लाडूकं जात असते खेळायला. तर त्यानंतर मग इकडे ना पप्पांचा कॉल आला होता, तर आम्ही थोडंसं साईडला थांबलो, रिक्षाची वाट बघत होतो. त्यानंतर मग मी घरी निघून आली आणि मम्मी ते गणपतीला गेले होते दर्शनासाठी. मी काही गेली नाही, कारण मम्मी ते पायी गेले होते. नंतर इथे आंबे वगैरे घेतले मम्मीने. मग दीदीने थोडंसं शूट घेतलं होतं, तेवढं तुमच्यासोबत शेअर करते. तर आमच्या सिन्नरमध्ये इच्छामणी गणपतीचं मंदिर आहे, तर तिथे दर्शनासाठी मम्मी जात असते दर चतुर्थीला. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. मी सकाळी माझे कपडे आता रात्र झाली का? ते कपडे पूजेला ठेवले नाही. पूजाला ठेवायचे. कोणी घेतले का तुला? मामाने घेतले. किती ड्रेस घेतले? काय सईचं उद्या कशाचं बारस धोंडा. बाबांचा फोन आला, जाय बाबांचा फोन घेऊन ये बे. उठ बाबांचा फोन आला. बाबांना पण तुझा ड्रेस दाखव. सईची भरपूर काही खरेदी आहे, ती तुम्हाला उद्या दाखवेल. फोटो दाखव का हो? उद्या सकाळी देणार आहे ना तो, आत्ता नाही देणार आहे ना बॅनरला फोटो. चला चतुर्थीच्या दिवशी सौरभ भाऊला आहे ना म्हणजे घरी आला होता हॉस्पिटलमध्ये तो. तर आता म्हणजे आपल्याला किडनी स्टोन म्हटल्यावर त्रासच होतो. तर त्याला किडनी स्टोनचा म्हणजे त्रास होत होता ना, त्यामुळे तो 4 ते 5 दिवस ना ॲडमिट होतो हॉस्पिटलमध्ये. आता त्याला थोडंसं बरं वाटायला लागले आणि आता गोळ्या औषध वगैरे चालू आहे. आता आयुर्वेदिक पण औषध वगैरे घेऊन आणि सलाईन वगैरे नाही कसं सलाईन वगैरे लावल्यानंतर ते थोडासा असं म्हणजे पाणी होऊन जातं किंवा पडून जातो. तर त्याची ट्रीटमेंट वगैरे घेतलेली आहे. मग इकडे मम्मीने ना गणपती बाप्पांसाठी मस्त मोदक वगैरे आणले होते, हार दुर्वा वगैरे गणपती बाप्पांना घातले. त्यानंतर चंद्राची पूजा वगैरे केली आणि मी काही केली नाही, कारण आता मला 8वा महिना आहे ना, त्यामुळे माझा उपवास असतो चतुर्थीचा. तर मग बहिणींचाही असतो. मग सगळ्यांनीच आहे ना चंद्राला ओवाळलं. त्यानंतर गणपती बाप्पांची आरती केली आम्ही सगळ्यांनी.
श्री राजमूर्ती दर्शन माते मान सोने माते मान कामना पूर्ती जय देव जय देव. चला तर इथेच आजच्या व्हिडिओची एड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा. चॅनलवर ज्या ताई व्हिडिओ बघताय सबस्क्राईब करायला मात्र विसरून गेलाय ना, त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्या ताईंना बाय बाय.